शिलाँगमध्ये फिरायला गेलेले इंदोरचे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या केसला एक नवीन वळण आलाय. जेव्हा सगळ्यांना वाटत होते की राजाच्या हत्येनंतर ही एक लूटमार ही बेपत्ता होऊन सोनमचं अपहरण केल्याची घटना होती, तिथे आज सोनम इतक्या दिवसानंतर उत्तर प्रदेशच्या गाजीपूरच्या एका ढाब्यावर सापडले आणि यामध्ये मेघालयच्या पोलिसांनी 3 मध्य प्रदेशच्या संशयित व्यक्तींना मेघालयमधून अटक केली आहे. यामध्ये विक्की ठाकूर, आनंद कुशवा हे सर्व व्यक्ती मेघालयमध्ये पकडले आणि असं मानलं जात आहे की सोनमने या तिघांसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला आणि लग्नानंतर काही दिवसातच मेघालयमध्ये नेऊन त्याला मारून टाकले आणि त्यानंतर दरीत फेकून दिले. उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये आज सोनम पोलिसांना सापडली आणि तिला अटक केली आहे आणि त्यानंतर आता संपूर्ण तपास होत आहे की नेमकं खरंच या तिघांसोबत सोनमचा तरी हात आहे का नाही. सोनमच्या वडिलांनी या सर्व आरोपांना एकदम खंडित केलाय. त्यांनी सांगितलं आहे की हे लग्न त्या दोघांच्या मर्जीप्रमाणे झालं होतं, मग सोनम त्या मुलाला कसं मारेल. पण मला आधीपासून माझे शिक्षण आधीपासून सांगत होते की सोनमने राजाला मेघालय येथे नेलं आणि कोणासोबत तरी मिळून तिने राजाला मारून टाकले आणि त्यानंतर ती फरार झाली. पण हे केस इतकं जास्त वाढलं, यामध्ये 2 गव्हर्नमेंट एकत्र आल्या, यामध्ये भारत सरकारने सुद्धा लक्ष घातलं. त्यामुळे सोनम घाबरली आणि तिनेच आपल्या स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे आणि त्याबद्दल आता आणखी काय खुलासे होतील याबद्दलच आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.